उन्हामुळे तुमची तुळस सुकली आहे का? वाळलेली तुळस फेकून न देता हे 3 सोपे उपाय करा, ज्यामुळे घरात सुख समृद्धी येईल आणि आर्थिक समस्या दूर होतील. सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात उन्हाचा तडाखा जाणवत आहे. राज्यात एकीकडे तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे गेल्याने निसर्गासह मानवी जीवनावरही त्याचे परिणाम होताना दिसत आहे. या कडक उन्हाचा फटका आपल्या अंगणातील तुळशीलाही बसतो. योग्य काळजी घेऊनही अनेकदा तीव्र उष्णतेमुळे तुळस सुकते किंवा कोमेजते. हिंदू धर्मात तुळस वाढणे अशुभ मानले जात असले तरी वास्तुशास्त्रानुसार वाढलेल्या तुळशीचा वापर करून आपण जीवनातील अनेक संकटावर मात करू शकतो. जर तुमची तुळस वाढली असेल तर निराश होऊन ती फेकून देऊ नका. वाढलेल्या तुळशीच्या लाकडात आणि पानांमध्ये सकारात्मक ऊर्जेचा साठा असतो, जो तुमच्या घरातील वास्तुदोष आणि आर्थिक समस्या दूर करण्यास मदत करतो. अनेकदा घरात विनाकारण भांडणे होतात किंवा घरातील सदस्यांना सतत नैराश्य जाणवते. अशा वेळी वाळलेल्या तुळशीच्या लाकडाचा एक लहान तुकडा घ्यावा. तो स्वच्छ लाल कापडात गुंडाळून त्याला पवित्र धाग्याने बांधावे. हे गाठोडे घराच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीवर वरच्या बाजूला मध्यभागी टांगावे. वास्तुशास्त्रानुसार हा उपाय घराचे नकारात्मक शक्तीपासून रक्षण करतो, तसेच घराभोवती संरक्षक कवच निर्माण करतो. जर तुम्ही कठोर परिश्रम करत असाल पण तरीही पैशाची बचत होत नसेल किंवा घरात पैसा टिकत नसेल तर हा उपाय करावा. वाळलेल्या तुळशीच्या झाडाचे मूळ किंवा फांदीचा एक छोटा तुकडा घ्यावा. तो गंगा जलाने स्वच्छ धुवून शुद्ध करावा. त्यानंतर एका पिवळ्या कापडात तो तुकडा ठेवून त्याची छोटी पोटली बनवावी आणि तुमच्या तिजोरीत किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे ठेवावी. यामुळे धनाची आवक वाढते आणि विनाकारण होणारे खर्च थांबतात, अशी धार्मिक मान्यता आहे. भगवान विष्णूच्या पूजेत तुळशीला सर्वोच्च स्थान आहे. जर तुमची अनेक कामे बराच काळ रेंगाळलेली असतील तर कोणत्याही एकादशीला किंवा गुरुवारी संध्याकाळी शुद्ध तुपाचा दिवा लावावा. या दिव्यात वाळलेल्या तुळशीचा एक छोटा तुकडा टाकावा. याला तुळशी काष्टदीप म्हणतात. हा दिवा लावल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात, तसेच अडकलेली कामे पूर्ण होण्यास मार्ग मोकळा होतो. तुळस ही अत्यंत पूजनीय आहे, त्यामुळे तिचे अस्तित्व संपल्यानंतरही तिचा अपमान होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. वाळलेल्या तुळशीला कधीही अस्वच्छ किंवा घाणेरड्या हाताने स्पर्श करू नका. तुळशीचे लाकूड कधीही कचऱ्याच्या डब्यात किंवा गटारात फेकू नका, यामुळे मोठे दोष लागू शकतात. वापर करून उरलेले तुळशीचे अवशेष झाडाच्या कुंडीत मातीखाली गाडावेत किंवा वाहत्या पवित्र पाण्यात विसर्जित करावेत. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.